2 दिवस झाले बोंबील आणलेले होते घरामध्ये आयुषच्या पप्पांनी. त्यांना आहे ना बोंबीलचा ठेचा खायचा होता हिरव्या मिरचीचा आणि स्वयंपाक झाल्यानंतर माझ्या लक्षात येत होतं की मला बोंबीलचा ठेचा बनवायचा होता. आज आहे ना आठवण करून मी बोंबीलचा ठेचा बनवायला घेतलेला होता. बोंबील घेतलेले होते, सगळे साफ करून घेतले, कैचीने त्याचे तुकडे करून घेतले, कढईमध्ये टाकून ते भाजून घेतले आणि ना तेलाचा वगैरे वापर केला नाही आणि गरम पाण्यामध्ये ते भिजत घालून दिले. 5-1 मिनिटासाठी झाकून ठेवले आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल टाकून हिरवी मिरची लसूण ते सुद्धा भाजून घेतलं. खलबत्त्यामध्ये ना हिरवी मिरची लसूण आणि मीठ थोडंसं आणि कोथिंबीर घेतली आणि ते बोंबील भिजायला ठेवलेले होते ना हाताने दाबून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढलं आणि त्यानंतर आहे ना खलबत्त्यामध्ये ते ओबडधोबड असा ठेचा करून घेतला. कढईमध्ये तेल टाकून थोडंसं जिरं टाकलं आणि त्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा थोडा लाल झाल्यानंतर आहे ना थोडंसंच मीठ टाकलं, कारण की ठेचा बनवतानाच मीठ मी टाकलेलं होतं, हे लक्षात ठेवूनच थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर आहे ना जो ठेचा केलेला होता ना खलबत्त्यामध्ये कुटून बोंबीलचा तोच त्याच्यामध्ये टाकून दिलेला होता. 5 मिनिटं छान अशी वाफ दिली आणि मस्त असा बोंबीलचा ठेचा रेडी झालेला होता आणि सर्वात आधी आयुषच्या पप्पांना ताट वाढून दिला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय.